नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बोलून पण माझं कोणी सपोर्ट करत नाही, व्हिडिओ व्हायरल करत नाही, कमेंट्स येत नाही. कारण लोकांना काही पडलेलं नाही. जो तो फक्त रील बघतात आणि स्लाईड करतात, रील बघतात स्लाईड करतात. बाकी दुनिया गेली. तेल लावा, सकाळी उठा, आंघोळ करा, कामावर जावा, तिकडनं या, एक तास ट्रेनमध्ये थांबा, मग घरी जावा. घरी जेवा, झोपा, सकाळी उठून परत मोबाईल बघा. जेवढा फ्री टाईम मिळेल ट्रेनमध्ये जाताना, जॉबवर, फक्त मोबाईल बघा, रील बघा. कोणी काही सपोर्ट करत नाही. असे चुतीया लोकांची पूर्ण मुंबई महाराष्ट्र होत चालली आहे. गावोगावी तर आज पण काही ठिकाणी सुरक्षा आणि स्वच्छता आहे. पण मुंबईत जेवढे हे परप्रांतीय भडवे येत आहेत, एवढी घाण होत आहे सगळीकडे. BMC वाले पण पैसे खाऊ बसलेत, यांना पण काय फरक नाही. आता हे उठवले, हे फक्त दाखवण्यासाठी उठवलं आहे BMC वाल्यांना. मेन कचरा करणारे हे परप्रांतीयच आहेत. मराठी माणसं एवढं कचरा नाही करत. कचरा करणारे. आता मी आहे गँट रोड स्टेशनला. कुठे? गँट रोड. हां, एक गँट रोड स्टेशन आहे बघा. तिथे मुतारी आहे, शौचालय आहे, ठीक आहे. दिव्यांगांसाठी प्रसाधनगृह. तिकडे कोणी महिला बसलेली आहे का माणूस बसलेला आहे? माणूस बसला आहे, ठीक आहे. आणि इथे बघा, हे शौचालय आहे. त्याच्यासमोर किती घाण आहे बघा. उघडून ठेवले. कमीत कमी 6 महिने होत आले, एवढी सर प्लास्टर होत नाही, ते लाद्या बसवण्यात येत नाही, ठीक आहे. आणि हे असे चुते फिरतात ना, हे स्वतःला पंडित म्हणून, यांची तर चांगली गाण मारा. या झवळ्या लोकांना बघून मला अजून राहत होता बघा, यायचे हेड झवेच्या उलात. आणि दुसरी गोष्ट, हे शौचालय एवढं घाण आहे. त्याच ठिकाणी उतरलं ना, तर इकडे बघा किती घाण आहे बघा. पादचारी उतरतो ना, शिडी उतरताना तिकडे किती घाण आहे. आणि कमालाची गोष्ट आहे, समोरच शौचालय आहे. तुम्हाला दाखवलं मी, बरोबर. एक गँट रोड स्टेशन आहे, ते बघा समोर शौचालय, ठीक आहे. ईस्टला जाणारे लोक त्यांच्यासाठी, हे वेस्टला जाणारे त्यांच्यासाठी, हे ईस्टला येणारे त्यांच्यासाठी. हे शिडी उतरण्याचे इथे घाण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे BMC वाल्यांनी इथे पाण्याचा पाईप